ही स्टोरी आहे त्या एका विद्यार्थिनीची, जिला तिच्या लहान वयातच तिचा छंद सापडला आणि त्या छंदातूनच तिने घर बसल्या असा स्मॉल बिझनेस स्टार्ट केला आणि त्याच्यातून तिने पैसे कमवले. ऍज अ विद्यार्थिनी असताना तिने पैसे कमवले. तर ही स्टोरी जर तुम्हाला बघायची असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा. तर मित्रांनो, मला एकच सांगायचंय की तुम्ही विद्यार्थी असताना पैसे कसे कमवू शकतात व तुम्ही इंडिपेंडंट कसे होऊ शकता. किती प्राऊड मुवमेंट असेल ना जर तुम्ही स्वतःची फी स्वतः पे करताय किंवा आई वडिलांसाठी काही आपल्या स्वतःच्या कमवलेल्या पैशातून आपण आई वडिलांना काही गिफ्ट देतो. तर काही बऱ्याच आयडिया आहेत, 15-20 आयडिया असतील ज्या की मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर ह्या आयडियाज तुम्ही ऍज अ स्टुडंट असो किंवा तुम्हाला पार्ट टाइम जॉब करायचा आहे किंवा तुम्हाला पार्ट टाइम या गोष्टी करायच्या आहेत किंवा गृहिणी असतील, आपली आई बहीण असतील, त्यांना सुद्धा उपयोगी ठरतील अशा मनी अर्निंग आयडियाज मी आज तुमच्यासोबत शेअर करणार. सो नमस्कार मित्रांनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आणि आज आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने आपण घर बसल्या आपल्या सोयीनुसार आपण पैसे कसे कमवू शकतो. तर मित्रांनो, नुकत्याच आता 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांनी खूप छान अशा नोट्स तयार केलेल्या आहेत त्यांच्या अकॅडमिक इयरमध्ये, त्या नोट्स खूप कामात येणार आहेत. त्या रद्दीमध्ये जाऊ देऊ नका. तर त्या नोट्स तुम्ही सेल करू शकता. ही आहे पहिली आयडिया, जी की आहे तुमच्या नोट्स तुम्ही सेल करू शकता. ऑनलाईन अशा बऱ्याच प्लॅटफॉर्म आहेत की ज्यावर तुम्ही नोट्स सेल करू शकता. पण एक बेस्ट ऑप्शन आहे की तुमच्या नोट्स जे आहेत ना ते तुमच्या ज्युनियर्सला सेल करा. त्यांना खूप उपयोग आहे. पण नोट्स तुमच्या एकदम टापटीप आणि छान लिहिलेल्या पाहिजेत. जर तुम्ही हे करत नसाल तर आजपासून नोट्स तुम्ही टापटीप आणि चांगल्या लिहायचा प्रयत्न करा. कारण की या नोट्स मधून तुम्ही पैसे कमवू शकता. कारण की दुसऱ्या विद्यार्थ्यांचा टाइम वाचतोय ना तुमच्या नोट्स वाचून. त्यामुळे नोट्स टापटीप आणि छान घ्या. तुम्ही ज्युनियर्सला सेल करू शकता. त्याच्यानंतर ऑनलाईन बरेच प्लॅटफॉर्म आहेत त्यावर तुम्ही तुमच्या नोट्स सेल करू शकता. किंवा तुम्ही या नोट्सची ई बुक PDF फाईल जनरेट करून ती सुद्धा तुम्ही ऑनलाईन सेल करू शकता. त्याच्याने सुद्धा तुम्हाला चांगलं इन्कम मिळेल. बेस्ट आणि मला सुद्धा खूप आवडतो टीचिंग, ट्युशन आणि कोचिंग यांच्या मार्फत सुद्धा तुम्ही घर बसल्या पैसे कमवू शकता. तर मित्रांनो, ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल तुम्ही ट्युशन घेऊ शकता घरगुती. जर आपण आपल्या ज्युनियर्सला शिकवू किंवा आपण 10वीत आहोत तर तुम्ही 5वी-6वीच्या विद्यार्थ्यांना शिकवू शकता. किंवा तुम्ही पर्टिक्युलर एखादा सब्जेक्ट ज्याच्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे, जो सब्जेक्ट तुम्हाला आवडतात त्या सब्जेक्टचे तुम्ही क्लासेस घेऊ शकता. ऑनलाईन असो ऑफलाईन असो, जशा पद्धतीने तुम्हाला सोयीस्कर वाटेल तशा पद्धतीने तुम्ही क्लासेस घेऊ शकतात आणि चांगले असे अर्निंग सोर्स तुमचा हा जनरेट होऊ शकतो. त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्ही पर्सनल टीचिंग सुद्धा करू शकतात. एखाद्या विद्यार्थ्याला बऱ्याच असतात ना की त्यांना पर्सनल टीच करण्यासाठीची खूप गरज असते. तर घरी जाऊन आपण एखाद्याला त्याच्यातून सुद्धा तुम्हाला चांगले असे अर्निंग होऊ शकते. आणि बऱ्याच मोठ्या अशा इन्स्टिट्यूट आहेत की जिथं लेक्चर वाईज एका पर लेक्चरला पैसे पेमेंट तुम्हाला देतात. असे सुद्धा इन्स्टिट्यूट असतील तर त्या इन्स्टिट्यूट्स मध्ये तुम्ही जाऊन लेक्चर डिलिव्हर केलं तर तुम्हाला चांगले असे पैसे मिळतात. तर ते सुद्धा एक ऑप्शन आहे. तर हे जे ऑप्शन आहेत ना ते खूप बेस्ट आहे. कारण की यातून तुम्हाला 2 बेनिफिट आरामात होणार. एक तर तुम्हाला पैसे कमवण्याचा एक मार्ग मिळतोय. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना नॉलेज शेअर करताय तेव्हा तुमचं नॉलेज वाढतंय. आणि दुसऱ्यांना नॉलेज डिलिव्हर करण्याच्या अगोदर आपल्याला स्वतःला प्रॅक्टिस करावं लागते. आपल्याला स्वतःला त्याचं नॉलेज घ्यावं लागतं. त्याच्यामुळे याचे 2 फायदे होतात. त्याच्यामुळे टीचिंग हा खूप बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही ट्युशन वगैरे कोचिंग घेऊ शकता. त्याच्यानंतर मी सांगितलेल्या पद्धतीने ज्या सब्जेक्टमध्ये तुम्ही एक्सपर्ट असाल त्या याचे तुम्ही क्लासेस घेऊ शकतात. ती गोष्ट कुठली असो. तुम्ही आर्टमध्ये इंटरेस्टेड आहात तर आर्टचे क्लासेस घेऊ शकतात. जर तुम्ही डान्सिंग छान करताय तुम्ही डान्सचे क्लास सुद्धा घेऊ शकतात. असं नाहीये की सब्जेक्ट रिलेटेडच क्लासेस घेतले पाहिजे. तर बरेच असे क्लासेस तुम्ही घेऊ शकता. बऱ्याच होमवर्क असेल, प्रोजेक्ट असेल किंवा कॉलेज लाईफ मध्ये असाइनमेंट वगैरे दिलेले असतात. आणि बरेच स्टुडंट असे असतात की ते खूप आळशी असतात. पण ते असतं ना अमीर बाप की बेटे, तर त्यांना आळस असला मग ते करायला कंटाळा करतात. तर आपण त्यांना ते टास्क कम्प्लीट करून देऊ शकतो. त्यांचे असाइनमेंट असो, होमवर्क, प्रोजेक्ट आपण कम्प्लीट करून
काही अर्निंग आपण त्याच्यातून जनरेट करू शकतो. हे थोडं इलिगल आहे, बट कॉलेज लाईफ मध्ये या गोष्टी होत असतात. त्याच्यानंतर मेन जे आहे ते म्हणजे तुम्हाला काही स्किल्स शिकावे लागतील. जर तुमचं स्पोकन इंग्लिश चांगलं आहे तर खूप छान गोष्ट आहे, तुम्ही स्पोकन इंग्लिशचे क्लासेस घेऊ शकतात. जर नसेल तर आता स्पोकन इंग्लिशचे जे स्किल आहे ते इम्प्रूव्ह करा. तुम्हाला कोडिंग मध्ये इंटरेस्ट असेल, तुम्हाला कोडिंग येत नसेल तर सुरुवातीला ती कोडिंग शिकून घ्या. कोडिंग शिकल्यानंतर तुमचं जे बेसिक असेल ना ते तुमचं आताच क्लिअर होऊन जाईल, जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन जर आयटी क्षेत्रात जायचं असेल तुम्हाला कोडिंग हे खूप इम्पॉर्टंट राहणार आहे. त्याच्याने तुम्ही वेबसाईट किंवा आयटी मध्ये खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज तुम्हाला ओपन होऊन जातील. त्याच्यामुळे स्पोकन इंग्लिश एक आहे, ती स्किल शिकून घ्या. त्याच्यानंतर कम्प्युटरचं स्किल शिकून घ्या आणि कोडिंगचं स्किल हे तुम्ही नक्की शिका. त्याच्याने तुम्हाला खूप जास्त फायदा होणार. त्याच्यानंतर मित्रांनो, खूप बऱ्याच जणांना आता हे टॉपिक आवडतात. कुठलं? व्हिडिओ एडिटिंग. तर व्हिडिओ एडिटिंग मध्ये खूप जणांना इंटरेस्ट असतो किंवा बऱ्याच जणांना येत नाही की व्हिडिओ एडिटिंग कसं करतात. पण यामधून सुद्धा तुम्ही खूप चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकतात. तर व्हिडिओ एडिटिंग मध्ये कशा प्रकारे पैसे कमवले जाते? जर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग येत नसेल ना तर बरेच असे फ्री कोर्सेस युट्यूबला अवेलेबल असतात. फ्री कंटेंट भरपूर पडलेले आहे. त्याच्यातून तुम्ही थोडं बेसिक जरी नॉलेज घेतलं ना तरी तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग जमायला लागेल आणि त्याच्यात जितकं तुम्ही एक्सप्लोअर करणार त्या गोष्टी तेवढं तुम्हाला नॉलेज येत जातं. तर ते थोडंसं 8 दिवस 15 दिवसात 1 महिन्यात तुम्ही शिकले तर त्याच्यानंतर तुम्ही खूप छान असे एडिटिंग करायला लागले तर तुम्ही व्हिडिओ एडिटिंगचं काम सुद्धा घेऊ शकता. जे मोठे मोठे युट्यूबर्स आहेत त्यांचे व्हिडिओ एडिट करणं हे काम तुम्ही घेऊन चांगले असे पैसे अर्न त्याच्यातून करू शकता. त्याच्यानंतर खूप पॉप्युलर आणि आता खूप गरजेचं झालेलं आहे ग्राफिक डिझायनिंग. ग्राफिक डिझायनिंग मध्ये काय येतं मित्रांनो? थंबनेल असेल, पोस्टर असेल, जो काही तुम्ही आता व्हिडिओ बघताय त्याचं जे थंबनेल आहे, ज्याला बघून तुम्ही क्लिक करून व्हिडिओ बघायला आलाय तर ते थंबनेल बनवणं, पोस्टर बनवणं, ऍडव्हर्टायझिंग, बॅनर बनवणं, ह्या भरपूर साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या ग्राफिक डिझायनिंग मध्ये येतात. तर ग्राफिक डिझायनिंग मध्ये काय असतं? टेक्स्ट फॉर्मॅट जो असतो तो तुम्हाला ऍज अ इमेज म्हणून तुम्हाला जनरेट करायचा असतो. त्याच्यात तुम्हाला तुमची क्रिएटिव्हिटी दाखवायची असते, त्यानुसार तुम्हाला पैसे दिले जातात. या गोष्टींचे सुद्धा तुम्हाला पैसे मिळतील. जितकं तुम्ही एक्सप्लोअर करणार गोष्टींना तितकं तुम्ही शिकत जाणार आणि ऍडव्हान्स होत जाणार. ठीक आहे मित्रांनो, या पद्धतीने सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकता. ते ग्राफिक डिझायनिंग सुद्धा बेस्ट ऑप्शन. कॉन्टेंट रायटिंग, तुम्ही ब्लॉगर असणार किंवा जे मोठे मोठे युट्यूबर असतात त्यांचे स्क्रिप्ट बनवण्याचं काम, हे सुद्धा कॉन्टेंट रायटिंग हे खूप मोठा रोल प्ले करतं. तर त्याच्यामुळे याच्याने सुद्धा तुमची चांगली खाशी अर्निंग अशी होऊ शकते. जर तुमचं कम्युनिकेशन चांगलं आहे, तुमचे स्किल्स, रायटिंग स्किल्स चांगलं आहे, तुमची जी डायलॉग डिलिव्हरी आहे ती एकदम बेस्ट आहे तर तुम्हाला हे खूप बेस्ट असणार आहे. त्याच्यातून सुद्धा तुम्ही खूप सारे पैसे अर्न करू शकता. नेक्स्ट येतं सोशल मीडिया मॅनेजमेंट. तर सोशल मीडिया मॅनेजमेंट म्हणजे काय मुलांना? तर सोशल मीडिया म्हणजे इंस्टाग्राम अकाउंट असेल, व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल किंवा युट्यूब असेल. तर या गोष्टी बऱ्याच लोकांना येत नाही, पण आजकालच्या जनरेशनला ह्या गोष्टी येतात. तर यातून आपण एखाद्याला, बऱ्याच लोकांना टाइम नसतो त्यांचे सोशल मीडिया अकाउंट्स बघायला, पण त्यांना या गोष्टी करायच्या असतात. तर तुम्ही त्यांना रिक्वेस्ट पाठवून किंवा एखादा मेल पाठवून प्रोफेशनली काम करा. कुठलीही गोष्ट करतायत ना प्रोफेशनली करा, कारण की ती लॉंग टर्म ती टिकून राहील. त्याच्यासाठी गोष्टी ज्या आहेत त्या प्रोफेशनली बनवा. तर तुम्ही त्यांना मेल वगैरे करून किंवा तुमचे फॅमिली फ्रेंड्स असतील, कॉन्टॅक्ट मध्ये असतील तर तुम्ही इझिली ह्या गोष्टी त्यांचे अकाउंट्स हँडल करू शकतात. तर त्याच्यावर काय तुम्हाला रील्स, शॉर्ट्स वगैरे टाकायचे असतात किंवा पोस्टर टाकायचे असतात, स्टोरीज टाकायचे असतात. या गोष्टी करणं म्हणजे सोशल मीडिया मॅनेजमेंट. याच्यातून सुद्धा तुम्ही चांगली अर्निंग करू शकता. मित्रांनो, युट्यूब चॅनल त्याला थोडा टाइम लागतो. जर तुमच्यात पेशन्स असतील आणि तुम्ही कन्सिस्टंट असाल तर याच्यातून सुद्धा तुम्हाला चांगली अशी अर्निंग. तुम्हाला पार्ट टाइम जॉब करायचा असेल तर कॉल सेंटर असेल किंवा डेटा एंट्रीचे जॉब असतात ते सुद्धा तुम्ही करू शकता. तर ते तुम्ही इंडीड किंवा Naukri.com यावरून फाइंड आउट करू. मित्रांनो, बऱ्याच मुलींना आवड असते फॅशन डिझायनिंगची किंवा मेकअप आर्टिस्ट म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा नेल आर्ट, या खूप साऱ्या गोष्टी आहेत. मुलींना बऱ्याच या गोष्टींमध्ये आवड असते, रांगोळीमध्ये, मेहंदीमध्ये. तर त्याचे तुम्ही क्लासेस घेऊ शकतात किंवा त्याचे तुम्ही कोर्स डिझाईन करून ते सेल करू शकतात. वर्कशॉप, 1-2 दिवसाचे वर्कशॉप असतात ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्याच्याने सुद्धा
छान अशी अर्निंग तुमची होऊ शकते. म्हणजे इन शॉर्ट ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे ना, किंवा इतरांपेक्षा तुम्हाला कुठली गोष्ट वेगळी येते ना, तर त्या गोष्टींमधून तुम्ही पैसे अर्न करू शकता. त्याच्यानंतर येतं मित्रांनो केक मेकिंग. म्हणजे कुठलंही सेलिब्रेशन असो, बर्थडे असो, अॅनिव्हर्सरी असो, कुठलंही सेलिब्रेशन, केक कटिंग ऑलवेज असते. तर केकचं तुम्ही वर्कशॉप घेऊ शकतात, केकचा बिझनेस करू शकतात, तुम्ही केक विकू शकतात. बऱ्याच असे ऑप्शन्स आहेत ज्याच्याने तुम्ही मनी अर्न करू शकतात. असं काही नाही याच्यासाठी की कुठली डिग्री लागते, कुठलं ग्रॅज्युएशन लागतंय, असं काहीच नाहीये. तर तुम्ही हे फक्त तुमच्या स्किलच्या बेसिसवर तुम्ही पैसे अर्न करू शकता. तुमचा जो बिझनेस आहे तो तुम्ही सोशल मीडियावर घेऊन जाऊ शकता. तिथं तुम्ही छान अशी मार्केटिंग करून तुमचा बिझनेस खूप छान पद्धतीने ग्रो करू शकता. तर मित्रांनो, या सर्व गोष्टी मी तुम्हाला घर बसल्या घरातूनच करण्याच्या सर्व आयडियाज दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याच गोष्टीची इन्व्हेस्टमेंट करायची नाहीये. तर तुम्हाला थोडेफार काही स्किल असतील ते शिकावे लागतील आणि तुम्ही छान पद्धतीने मनी अर्न करू शकता. तर यांचा काय बेनिफिट होईल ह्या गोष्टींचा, टाइमपास करण्यापेक्षा तुम्ही काहीतरी तुमचा टाइम इन्व्हेस्ट करताय या गोष्टींमध्ये, ते एक तुमचा बेनिफिट होईल. त्याच्यानंतर तुम्ही पैसे तर कमवतच आहात, याच्यातून तुम्हाला पैसे मिळतातच आहेत. त्यानंतर तिसरं म्हणजे तुम्ही स्किल शिकताय, तुम्हाला नॉलेज येत आहे, नवीन गोष्टी शिकतायत, तुम्ही एक्सप्लोअर करताय आणि स्वतः इंडिपेंडेंट होतायत. त्याच्यामुळे ह्या गोष्टी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि ह्या खूप साऱ्या आयडियाज मी आज तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. तर ह्या आयडियाज तुमच्या फ्रेंड सोबत सुद्धा शेअर करा. हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या आयडियाज मी शेअर केल्या, तर यापैकी तुम्ही कुठला बिझनेस स्टार्ट करणार आहात किंवा कुठली आयडिया इम्प्लिमेंट करणार आहात ते मला कमेंटमध्ये सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.